मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऑगस्ट महिना आपल्याला 12 राशींना कसा जाईल याचे राशी भविष्य आता आपण ऐकतोय आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबरच उपाय काय करायचे तेही आता समजून घेऊयात. पहिली रास आहे मेष रास. व्यवसायामध्ये सतत आर्थिक चढ उतार राहतील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेमधून यश मिळेल. खाण्यापिण्यावर जरा नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील. जोडीदाराला आर्थिक नुकसानीचा आणि आरोग्याच्या तक्रारी नक्की होतील. यासाठी गणपतीची उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. दुसरी रास आहे वृषभ रास. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये इच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या बाबतीत आनंदी आनंद वाटेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. नोकरी वर्गामुळे गोंधळात्मक स्थिती निर्माण होईल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. गैरसमजातून कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील. आपण विष्णू उपासना करणं अतिशय महत्वाचं आहे. यानंतर तिसरी रास आहे मिथुन रास. नोकरीमध्ये जबाबदारी मध्ये वाढ होईल. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. संतती आणि आर्थिकतेच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश राहील. कफाच्या विकारापासून काळजी घ्यावी. वैयक्तिक कामात सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासात महत्वाची कागदपत्रे जपावीत. यानंतर आहे चौथी रास कर्क रास. उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचे दडपण वाढते राहील. विवाहाचे योग जुळून येतील. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. प्रवासात पैसे नीट सांभाळावे. कलाकारांना चांगल्या संधी चालून येतील. कोणाचे पैसे देणे असेल तर ते देणं देऊन टाका. तुमची कामं लवकर चांगली सुरू होतील. यानंतर तुम्ही ओम नमः शिवाय जप नक्की करू शकता. यानंतर आहे पाचवी रास सिंह रास. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संतती विषयक कामात अडथळे येतील. आर्थिक नियोजनात बाधा येईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये अनपेक्षित अडचणी येतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. आपण रवी म्हणजे सूर्य उपासना करणं आपल्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. यानंतर सहावी रास आहे कन्या रास. संततीच्या प्रश्नांकडून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात अनुकूलता राहील. भावंडांच्या बाबतीत जरा अडचणी निर्माण होतील आणि प्रवासात काळजी घ्या. तुम्ही गणपतीची उपासना करणं तुमच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. यानंतर आहे सातवी रास तुळ रास. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये बदलीचे योग येतील. कौटुंबिक खर्चांचे प्रमाण वाढेल. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून कामात अडचणी येतील. मित्रांशी अकारण वादाचे प्रसंग येतील. लक्ष्मीची उपासना करणं तुमच्या दृष्टीने अतिशय चांगलं आणि महत्वाचं आहे. यानंतर आठवी रास आहे वृश्चिक रास. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या वागण्याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामांसाठी अनुकूल राहील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. आपण महालक्ष्मीची उपासना, दुर्गेची उपासना करणं अतिशय महत्वाचं आहे. यानंतर नववी रास आहे धनुरास. संततीच्या कामातील उत्कर्षाच्या घटना छान घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे मनस्ताप जो होत होता तो कमी होईल. व्यवसायात थोडेसे चढ उतार जाणवतील परंतु यश चांगलं मिळेल. व्यवसाय नोकरीमध्ये चांगल्या घटना घडतील. सरकारी कामात यश मिळेल. भावंडांच्या जोडीदाराचे प्रसंग, वादाचे प्रसंग होऊ शकतात. प्रवासात आणि कामात खूप सफलता मिळेल. मकर, उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीत कामाचे तणाव जाणवेल. धनु राशीने गुरुची उपासना करणं अतिशय महत्वाचं आहे. मकर रास, उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामात ताण जाणवेल. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. पचनाच्या विकारापासून त्रास होईल. सरकारी कामात अडथळे येतील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्या.
ओम शम शनेश्वराय नमः जप आपण हा कायम करू शकता. यानंतर आहे कुंभ रास. संततीला मौल्यवान वस्तूंचे खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यवसायात आवक वाढती चांगली राहील. नोकरीत सहकाऱ्यांशी उत्तम साथ मिळेल. सरकारी कामात अनुकूलता राहील. वैयक्तिक खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. व्यसनांवरती पूर्ण नियंत्रण ठेवावे. 7:30 सुरू असल्यामुळे हनुमंताची उपासना अतिशय लाभदायी. यानंतर 12वी रास आहे मीन रास. व्यावसायिक आर्थिक चढउतार राहतील. नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या विवाहाच्या बाबतीत कामात गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. स्थावरच्या संधी येतील. प्रवासामधून योग्य कामे होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. गुरु उपासना करणं हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहील. तर हे होतं मित्रांनो आपल्याला 12 राशींचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य. आणि ज्यांना वास्तू आणि कुंडली कन्सल्टिंग करायची आहे त्यांनी वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करावा 9021 900 600. आणि ज्यांना प्रॉडक्ट घ्यायचे त्यांनी ही वेबसाईट बघून घ्यावी वास्तुतथास्तु.com. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. एपिसोड कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाका. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.